हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. एक वाव. ॲक्च्युली ही कार्ड्स आहेत मिस्टिकल शामन, म्हणजे आपले पूर्वज असतात जे हिलिंगचे काम करतात, त्यांच्याबद्दल हा डेक आहे. आणि मी आज विचार केला होता की आपले जे पूर्वज आहेत, ॲन्सिस्टर्स आहेत, त्यांच्याबद्दल रीडिंग करावं. आणि बघा, सगळ्यात पहिल्यांदा क्रोचं कार्ड आलं, कावळ्याचं कार्ड. आपण आपल्या ॲन्सिस्टरना कावळ्याच्या रूपामध्ये बघतो, तर माझा जो विचार आहे तो किती परफेक्ट होता. एक चॅनल मेसेज मला मिळाला आणि आय थिंक वी आर ऑन अ राईट ट्रॅक. सो आज आपण बघणार आहोत की तुमचे पूर्वज जे आहेत ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात, तर तुम्हाला काय सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे हे आपण जाणून घेऊया आजच्या रीडिंगमधून. तुमच्या पूर्वजांचे संदेश, ते तुम्हाला काय सांगू इच्छितात आपण पाहूया. ओके. मी आत्ता फेसबुकवर रीडिंग केल्यामुळे मला ते एकच गाणं डोक्यात आलं आहे. हे शुभारंभ हो शुभारंभ, मंगल बेला आई, सपनों की दहलीज पर बाजेगी शहनाई शहनाई, असं काहीतरी आहे ते गाणं. ओके. स्टँड स्टिल. तुम्हाला आता सगळ्यात पहिला मेसेज हा आहे की तुम्ही स्थिर राहा, स्टेबल राहा. तुमच्या लाईफमध्ये जे काही सिच्युएशन येत आहेत, जे काही बदल घडत आहेत किंवा जे काही चांगले वाईट गोष्टी घडत आहेत, तर त्यामध्ये स्वतःला अजिबात बिखरू देऊ नका. शांत राहा, स्टेबल राहा, धैर्याने राहा. हा तुम्हाला सगळ्यात पहिला मेसेज आहे. धैर्य दाखवा. द मिस्टिकल शामन. येस. सेकंड मला दाखवले की आपण योग्य गोष्टीकडे चाललो आहोत. ओके ओके. काही लोकांच्या लाईफमध्ये ना ॲन्सिस्ट्रल कर्सेस आहेत. ओके. ॲन्सिस्ट्रल श्राप म्हणजे पूर्वजांचे काही श्राप आहेत. ते श्राप तुम्ही भोगत आहात. जर तुमच्या लाईफमध्ये आत्ता काही प्रॉब्लेम्स चालू आहेत, तर हे समजा की जरी तुम्ही खूप उपाययोजना केली असेल तरी पण ॲन्सिस्टर्सचे काही श्राप आहेत ज्याच्यामुळे तुम्ही काही गोष्टी सहन करत आहात. त्याच्यामुळे आत्ता आहे त्या सिच्युएशनमध्ये धैर्य ठेवा. तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी होतील, बिकॉज तुमचे डोळे उघडे आहेत आणि ॲन्सिस्टर्सचं पण तुमच्याकडेच लक्ष आहे. म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे काही गोष्टींचा, आणि जे पूर्वज आहेत ते तुम्हाला नेहमी तुमच्या इंट्युशनद्वारे किंवा कुठल्याही गोष्टीद्वारे तुम्हाला मेसेज पोचवत आहेत, आणि जे त्यांचंही लक्ष तुमच्यावर आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अवेअरनेस आहे. अशा पद्धतीचं की काही बोलता येत नाही आहे पण दिसतं सगळं आहे, अशा पद्धतीची तुमची सिच्युएशन आहे. फुल मून पौर्णिमेच्या वेळी या गोष्टी जास्त प्रबळ पद्धतीने वाटत शकतात. तुमचं मन स्टेबल ठेवायला तुम्हाला सांगितलेलं आहे. अगेन थर्ड टाईम आपल्याला पूर्वजांनी आश्वासन दिलेलं आहे की हे रीडिंग किती योग्य आहे. सो त्याच्यानंतर ओके, तुम्हाला सांगण्यात येत आहे, मी तिन्ही कार्ड एकदम दाखवते. द जर्नी, द लोअर वर्ड आणि विजन क्वीन. मला काय दिसतंय मी तुम्हाला सांगते की तुमची पूर्वज जे आहेत ना ते जर्नीमध्ये आहेत. कोणत्या जर्नीमध्ये आहे? पाताळात. ओके. आणि काल का परवाच मी शिव महापुराण वाचतीये, तर त्याच्यामध्ये वाचलं मी की पाताळ जे आहे, आपण विचार करतो की पाताळ म्हणजे किती प्रॉब्लेमॅटिक आणि ऑल, पण जेव्हा त्यांनी 7 लोकांचे जे स्तर बद्दल सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पाताळ हे सुंदर आणि चांगल्या
पद्धतीचं स्तर आहे जिथे देवकन्या, ऋषिकन्या किंवा कोणीही येऊन तिथे, यक्ष, किन्नर, गंधर्व येऊन तिथे समाधानाने राहतात. सो तुमचे जे पूर्वज आहेत ना, ते योग्य तुमच्या पुण्यकर्मांमुळे त्यांना चांगली जागा मिळालेली आहे, तर ते सुखात आहेत. त्यांची जर्नी जी आहे ना ती सुखात आहे. बघा इथे आऊल आहे आणि आऊलच आहे ना, हो आऊल आहे, घुबड आहे. सो डेफिनेटली तुम्ही जरी आत्ता त्रस्त असाल तरी लक्षात ठेवा, तुमच्या कर्मामुळे तुमच्या पूर्वजांचा कर्स जो आहे ना तो बदलतोय. कशामध्ये? पुण्यामध्ये. कारण त्यांना चांगला लोक मिळत आहे राहायला, जिथे आत्म्याला त्रास नसतो, तिथे त्यांना समृद्धी असते आणि ब्लेसिंग्स असतात आत्म्याला त्या. सो डेफिनेटली तुमचा कर्स जो होता ना, जो तुमच्या पूर्वजांचा कर्स होता आणि तुम्ही प्रयत्न केले असतील ते त्यातनं बाहेर पडण्यासाठी, तर डेफिनेटली ती जर्नीमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्म होत आहेत. तो कर्स ब्लेसिंग्समध्ये कन्व्हर्ट होतोय. सो त्याच्यामुळे तुम्हाला स्टँड स्टिल राहायची गरज आहे. तुमचे पूर्वज जे तुम्हाला कर्स करत होते ते सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ता त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमधनं जाताय. तुमची जर्नी स्टार्ट म्हणजे एंडिंगपर्यंत यायला स्टार्ट झाली. म्हणजे कसं सांगू की जेव्हा फुलपाखरू, सुरवंटाचं जेव्हा फुलपाखरू होतं तर ते क्रोशामधनं बाहेर पडताना ती जी प्रोसेस आहे ना त्या प्रोसेसमध्ये तुम्ही आहात. सो तुमचा लाईफमध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. ॲन्सिस्टर्सच्या ब्लेसिंग्स मिळायला स्टार्ट होणार आहे. आत्तापर्यंत जे झालं ते कर्सेसमुळे होतं, पण तुमच्या पुण्याईमुळे, तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुमचे ॲन्सिस्टर्स आता अशा जर्नीवर आहेत जिथे त्यांना पाताळ म्हणजे चांगल्या गोष्टींच्या म्हणजे म्हणतात ना की सुंदर जीवन ते जगणार आहेत. सो आत्ता त्यांच्या पृथ्वीवर यायचा बिलकुल पण इच्छा नाही आहे. त्यांनी त्यांचे भोग भोगताना तुमच्या चांगल्या कर्मांची फळं त्यांना मिळाली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना चांगला लोकमध्ये जायला म्हणजे स्तर किंवा रिलीम म्हणतो आपण, रिल्म वॉटेवर, तर त्या जसं स्वर्ग आहे, नरक आहे, तशी पाताळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांना एक सुंदर अनुभूती मिळणार आहे. तुम्ही शिवमहापुराणमध्ये नक्कीच बघाल, उमा संहितामध्ये या गोष्टी आहेत की जिथे जे पाताळाचं स्तर आहे त्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की आत्म्याला तिथे किती सुंदररित्या राहता येतं. सो तुमचे पूर्वज चांगल्या वर्ल्डमध्ये जात आहेत, चांगल्या रिलीममध्ये जात आहेत, त्यांचं प्रमोशन होतं आहे, तर तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील. तुम्ही त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या काळामध्ये आहात, त्याच्यामुळे धैर्य ठेवा. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील. आणि जेव्हा पूर्वजांच्या ब्लेसिंग्स, आई शपथ मला गूजबम्प्स आले, म्हणजे एकदम असं शहारे आले. जेव्हा आपल्या पूर्वजांच्या ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात ना, तेव्हा आपल्या लाईफमधली अशक्य ही गोष्ट शक्य होते. सो तुमची आत्ता एकदम माझा मोबाईल वाजला. सो येस, डेफिनेटली मला एकदम थंडी वाजायला लागली आहे. आय डोंट नो, मी इतकी पॅक होऊन बसली आहे पण तरीसुद्धा मला खूप थंडी वाजायला लागली. एकदम हात माझे थंड पडलेत. सो येस, डेफिनेटली खूप सुंदर मेसेज आहे. जे हे लोक मेसेज बघतायत त्यांना त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही फक्त आत्ता प्रेझेंटमध्ये जगा, स्थिर राहा, धैर्य ठेवा. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत आहेत. तुमचे पूर्वजांचं लाईफ चेंज होतं आहे, त्याच्यामुळे तुमचंही लाईफ चेंज होतं आहे. थँक्यू सो मच.